पुण्यात एक संतापजनक असा प्रकार घडलाय, कारण पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय। पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील ही धक्कादायक अशी घटना आहे। सोमवारी पहाटे 5:30 वाजता स्वारगेट बस स्थानकात ही घटना घडली आहे। या घटनेनंतर आरोपी सध्या फरार दिसतोय। पुणे पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। पुण्यात शिवशाही बसमध्ये हा तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय। स्वारगेट एसटी बस स्थानकात हा धक्कादायक असा प्रकार घडल्याची माहिती मिळते। पहाटे 5:30 वाजता ही घटना घडली। तर नेमकं काय घडलं बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर हा बलात्कार झालाय। स्वारगेट स्थानकात सोमवारी पहाटे हा धक्कादायक असा प्रकार घडला। 26 वर्षीय पीडित तरुणी पुण्यातून फलटणला जात होती। बस दुसरीकडे लागली आहे असं सांगून या तरुणीला बसमध्ये नेण्यात आलं। बसमध्ये आरोपीनं तरुणीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केलाय। तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून सुद्धा कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं आता बघायला मिळते आणि या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी सुद्धा कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी दिलेले आहेत। मी पोलीस आयुक्तांशी या संदर्भात बोललो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर पकडून त्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। ही आपण मुरलीधर मोहोळ यांची एक्सपोस्ट बघत होतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर संतापजनक असा हा प्रकार म्हणावा लागेल। खरं तर भर दिवसाभर पहाटे असा हा प्रकार घडतोय। नेमकं चाललंय काय पुण्यात असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अत्यंत गंभीर अशी घटना आहे। स्वारगेट परिसरात हा सगळा प्रकार घडलेला आहे। स्वारगेटमध्ये जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकात हा सगळा गंभीर प्रकार घडलेला आहे। सोमवारी पहाटे हा सगळा प्रकार घडल्याचं बघायला मिळतंय। आपण जर बघितलं असेल तर गजबजीनं हा सगळा परिसर जो आहे तो आपल्याला कायम असल्याचं पाहायला मिळतं। समोरच्या बाजूला स्वारगेटचं जे बस स्थानक आहे ज्ञानेश्वर, तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप आहेत। प्रशांत जी, आपण बघतोय पुण्यात असा प्रकारचा धक्कादायक प्रकार घडणं, एका तरुणीवर भर दिवसा भर पहाटे असा बलात्कार होणं, नेमकं चाललंय काय पुण्यात असा प्रश्न खरं तर या निमित्तानं उपस्थित होतोय। आज पहाटे जी काय घटना घडलेली आहे ती निश्चित दुर्दैवी तर आहे, पण पुणेकरांची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे। त्याचं कारण असं आहे की हे काय स्वारगेट हे असं काय शहराचं उपनगराचं शेवटचं ठिकाण नसून हार्ट ऑफ सिटी आहे। स्वारगेट हे पुणे शहराचं मध्यवर्ती केंद्र मानलं जातं। ज्या स्वारगेटच्या परिसरामध्ये खूप लगबग असते, याच्या समोरच एक पोलीस ठाणं आहे। म्हणजे जी घटना घडलेली आहे ती इतकी दुर्दैवी आहे की ज्या तरुणीवर बलात्कार होत असताना अवघ्या 100 मीटरमध्ये पोलीस स्टेशन, त्याचबरोबर एसीपी ऑफिस असताना सुद्धा जर महिला ही तरुणी जर नका महिला म्हणजे अत्याचाराला जर बळी पडली असेल तर पुण्याची नका सुरक्षितता किती आता ऐरणीवर आलेली आहे हे क्वेश्चन मार्क निर्माण करणार आहे। मला असं वाटतं की मी पुण्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना, जे सत्ताधारी असतील किंवा विरोधी असतील, यांना या निमित्ताने विनंती करू इच्छितो की अशा प्रकारे महिलांवर। आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेताई सुद्धा आहेत। नीलमताई, धक्कादायक असा प्रकार खरं तर आपण वारंवार बघतोय बलात्काराच्या घटना, मात्र आता पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर हा बलात्कार होणं, नेमकं काय म्हणायचं आता याला? एक तर या घटनेच्या संदर्भात मी अजून माहिती घेते, परंतु अशा ज्या घटना आहेत रेल्वे स्टेशन, बस स्टँड, ज्या प्रवासी वाहतूक या ठिकाणी त्या महिला एका सुरक्षितता आपल्याला मिळेल या भावनेने त्याच्यामधून प्रवास करत असतात आणि अशा वेळेला बेसावधपणे त्यांच्यावरती अशा प्रकारचा हल्ला करून त्यांच्यावरती अत्याचार करणं हे निषेधार्हच आहे। परंतु अशा वेळेला ड्रायव्हर, कंडक्टर हे कुठे होते का बस स्थानकामध्ये घटना घडली आहे हे मला तुमच्याकडून कळेल का जरा? ताई, स्वारगेट बस स्थानकात घटना घडलेली आहे सकाळी 5:30 वाजता, ज्या ठिकाणी 24 तास खरं तर बस सेवा सुरू असते। मला एक यामध्ये विचारायचं आहे, पोलीस नेमकं काय करत होते? पोलीस त्या ठिकाणी नव्हते का? मी तिथे स्वारगेटला नाही आता, तर मला असं विचारायचं आहे की बस चालू असताना घडलेली आहे का? नाही, बस थांबली होती, त्या दरम्यान ही घटना घडली आहे।
आणि हे पहा, झिरो टॉलरन्स टू ऑल टाइप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन. प्रशांत जगतापांनाही माहिती आहे, 98 पासून आम्ही काम करतोय आणि रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी सुरक्षितता वाढली पाहिजे. सीसीटीव्हीचं ऑन इन हे कंटिन्युअस लाईव्ह त्याचं मॉनिटरिंग झालं पाहिजे की कोण काय पद्धतीचे असे उपद्व्याप करत आहे. त्याच्यासाठी तेवढा जास्त पोलीस फोर्स दिला पाहिजे. हे आमच्या सातत्याने मागण्या राहिलेल्या आहेत. या घटनेच्या मध्ये मी स्वतः परिवहन मंत्र्यांशी पण बोलते, पण पुण्याच्या सीपींनी त्याबद्दल ते दखल घेतली असेल दखल जी आहे ती, आणि अशा घटना घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे आणि या घटनेमध्ये जास्तीत जास्त कठोर शिक्षा आरोपीला होईल आणि कन्व्हिक्शन रेट महाराष्ट्रातला दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं. ताई मात्र खरं तर हे गजबजलेलं स्टेशन आहे, स्वारगेट जे स्टेशन आहे गजबजलेलं स्टेशन, भर पहाटे 5:30 वाजता अशी घटना घडणं, पुणे पोलीस काय त्यांचंही अपयश म्हणावं लागेल का अशा प्रकारे घटना घडतायत तर भर पहाटे? सगळं टीआरपी साठी बोलताना याचं अपयश त्याचं अपयश, प्रश्न सुधारणा व्यवस्था करण्याचा आहे. कुठलीही व्यवस्थेमधली व्यक्ती वाईट नसते, ती सुधारणा चांगली झाली पाहिजे. लोकांना चांगले जे कायदाप्रेमी लोक आहेत त्यांचा सहभाग पोलिसांनी घेतला पाहिजे. त्याचबरोबर बसमध्ये अशी घटना घडली तर कोणीतरी त्या मुलीला हेरलं असेल की बाई एकटी चाललेली आहे म्हणून. तर अशा वेळेला प्रवाशांनी जर का सांगितलं, लक्ष वेधलं, तर त्याच्याबद्दल सुद्धा पोलिसांच्याकडून सहकार्य मिळतं की नाही हा प्रश्न आहे. पण स्थानकामध्ये सातत्याने पोलीस असतात, त्यांचे सुरक्षा रक्षक असतात एसटी विभागाचे, तर त्या दृष्टीने सगळ्या चौकशीमध्ये या गोष्टी समोर येतील. परंतु मला एक जरूर असं वाटतं की पॅनिक बटन जसं ट्रेनमध्ये करण्याचा विचार होतोय तसं पॅनिक बटन एसटीत सुद्धा असावं असं मी सन्माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांना सुचवणार आहे. हो, नीलमताई तुमची प्रतिक्रिया ऐकली आम्ही. प्रशांत जगताप सध्या आपल्यासोबत आहेत, शरद पवार राष्ट्रवादीचे नेते. प्रशांतजी, तुम्ही सुद्धा ऐकलेली आहे नीलमताई यांची ही प्रतिक्रिया, यावर तुमचं काय म्हणणं? मुळात मी माझी नीलमताईंनाही त्या एका नका पक्षाच्या नेत्या आहेत, त्याचबरोबर राज्याच्या उच्च पदावर आहेत. माझी त्यांना सुद्धा विनंती राहील की या ठिकाणी प्रशासनाला जोडपण्यासाठी आम्हाला काही मुद्दे शोधायचे नसतात, पण घडलेली घटना ही संवेदनशील हे समजून घेऊन या ठिकाणी सरकारी यंत्रणा कमी पडते ही कुठेतरी आपण या ठिकाणी ही बाब कबूल केली पाहिजे किंवा मान्य केली पाहिजे. माझी या निमित्ताने मान्य पोलीस आयुक्तांना त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या आयुक्तांना विनंती राहील, म्हणजे उद्याच आम्ही आमचं शिष्टमंडळ भेटून त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. मधल्या काळात पुण्यातले वॉर्डनची संख्या कमी झाली, पोलिसांची संख्या कमी झालेली आहे. त्या जे काही सरकारी आस्थापना आहे त्या तरुणीला एकटीने प्रवास करण्याचा अधिकार आहे, किंबहुना या शहरातल्या, या राज्यातल्या, या देशातल्या सगळ्या मुलींना, म्हणजे जर त्यांच्यावर कोणी नातेवाईकच असला पाहिजे किंवा त्यांनी इतर प्रवाशांना सूचित केलं पाहिजे, ही बाब अधिक 21व्या शतकासाठी निश्चित नाही का मान खाली घालायला लावणारी आहे. त्या तरुणीला पूर्वीसारखं पुणे जे 24 तास भल्या पहाटे मध्यरात्री सुद्धा एकटीने फिरण्याचा तिला तो अधिकार आहे आणि म्हणजे ती स्त्री आहे म्हणून ती एकटीने फिरू नये ही बाब चुकीची असं मला स्पष्टपणाने वाटतं. त्याच्यामुळं पोलिसांनी इथून पुढे या सरकारी आस्थापनांना रात्रीचे सुद्धा बंदोबस्त दिले पाहिजेत. महापालिकेने आपला अध्यक्ष करतो म्हणजे माझ्या महापौर पदाच्या काळात सुद्धा या शहरामध्ये आम्ही वॉर्डन दिले होते. मधल्या काळात ते वॉर्डन आता त्या सत्ताधाऱ्यांनी काढून घेतले. ते पुन्हा वॉर्डन दिलेत, अशा प्रकारच्या घटना हे घडणार नाही किंवा आरोपींना जरा तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या रुपाली चाकणकर आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा. रुपाली ताई, धक्कादायक असा प्रकार पुण्यासारख्या एका गजबजलेल्या सिटीमध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये एक संतापजनक असा प्रकार, तरुणीवर बलात्कार होतो. नेमकं काय म्हणायचं, कसं बघता तुम्ही या घटनेकडे? काल सकाळी 6:15 दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन स्वारगेट डेपोच्या आवारामध्ये ही घटना घडली. यामध्ये संबंधित तरुणींनी 9 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि त्या ठिकाणी असलेल्या डीसीपी मार्जना पाटील असतील, पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील आणि जलद गतीने सगळीकडे सीसीटीव्हीचे फुटेज पाहत आरोपीचे स्केचेस असतील किंवा त्याचे काही फोटो मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तातडीची माहिती त्यांना आरोपी कोण आहे. सुरुवातीला आरोपीने मास्क घातलेला होता, पण नंतर त्यांना ते लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचं त्यांनी तपास घेतलेला आहे. त्याच्यासाठी आरोपीला पकडण्यासाठी 8 पथक त्यांनी तयार केले. आरोपी हा ग्रामीण भागातला असल्यामुळे काल दुपारपासून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपी आज उद्या 2 दिवसात सापडेलच. त्या आरोपीचे सीडीआर असतील किंवा त्याचं लोकेशन डिटेक्ट करण्याचं काम हे जलद गतीने सुरू आहे. त्याच्यामध्ये FIR देखील दाखल करण्यात आलेली आहे. पण अशा घटना घडूच नाही याच्यासाठी खरं तर स्वारगेट भागामध्ये पोलिसांचं पेट्रोलिंग सुद्धा सुरू होतं. डेपोच्या आवारामधली सुरक्षता देखील महत्वाची होती आणि ती होणं फार गरजेचं आहे. अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे.
हो रुपाली, ते आपल्यासोबत सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर सरकारनं यावर लक्ष देणं गरजेचं होतं, सुरक्षा पुरवण्यात आली पाहिजे होती असे प्रकार रोखण्यासाठी. मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. ज्यावेळेस संबंधित मुलीने तक्रार नोंदवली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेत, तर त्याच्यामध्ये ती मुलगी फलटणला जाण्यासाठी त्या बस स्टँड वरती आहे. त्यावेळेस अनोळखी व्यक्ती येऊन तिच्या बरोबर बोलतोय आणि ती अनोळखी व्यक्ती तिला घेऊन कुठेतरी दुसऱ्या बसमध्ये जायचंय किंवा कुठल्या बसमध्ये जाणार आहे मी सोडतो, इतका अंधार असताना सुद्धा ती मुलगी त्या माणसाबरोबर जातीये. हे फार धक्कादायक आहे. दुसरी गोष्ट, ही घटना घडल्यानंतर त्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर शेजारी दुसरी बस लागलेली आहे, तर तिथं त्या मुलीने आरडाओरडा केला असता स्वतःला वाचवण्यासाठी. त्या बसमधले बस ड्रायव्हर असेल, स्टाफ असेल तर धावत पळत गेला असता. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय. नाही रुपालीताई, म्हणजे तुम्ही मुलीचं चुकतं असं म्हणताय का यामध्ये? प्रश्न तुम्ही चुकीचा विचारताय. नाही, तुम्ही असं म्हणताय की त्यानं त्या मुलीने जाणं चुकीचं होतं. एक मिनिट, सगळ्यात महत्वाचं, आपण अनोळखी व्यक्ती बरोबर का जावं? तिथं ती अनोळखी व्यक्ती त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते प्रश्न नाही रुपालीताई, यामध्ये एक महत्वाचं, खरं तर स्वारगेट स्टेशन म्हटलं की 24 तास त्या ठिकाणी बस सेवा म्हणजे बस ये जा असतात. मग त्या मुली, बोला. मला तेच सांगायचंय, ही घटना ज्या बसमध्ये घडली त्याच्या शेजारी दुसरी बस लागलेली होती आणि त्या बसमध्ये ड्रायव्हर वगैरे होते, बाकीचे स्टाफ होते. पण त्या बसमध्ये ज्या व्यक्तीने त्या मुलीला दुसऱ्या बसमध्ये चल मी तुला सोडवतो आणि ती फलटणची बस आहे असं म्हणून बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला, त्या पहिली गोष्ट अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये असं सातत्याने आम्ही मुलींना सांगत असतो. इतकंच काय की सोशल मीडियामध्ये म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट असतील तरी अनोळखी व्यक्तीच्या स्वीकारू नका इतकंही सांगत असतो. घरातून आई वडील सांगत असतात. अनोळखी व्यक्तींवर आपण किती विश्वास ठेवायचा, आणि मास्क घालून आलेला ज्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा आपल्याला माहित नाही, जी व्यक्ती ओळखीची नाही, त्या व्यक्तीबरोबर दुसऱ्या बसमध्ये जाणं हे धाडस कशासाठी? दुसरी गोष्ट, ही घटना घडत असताना संबंधित मुलीने आरडाओरडा केला असता तर शेजारच्या असलेल्या बसमधले ड्रायव्हर आणि स्टाफ त्या ठिकाणी पळत आले असते मदतीला, कदाचित ही घटना टळली असती. म्हणून मला तुमच्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय, शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आम्ही सातत्याने काउन्सिलिंग करत असतो, अवेअरनेस प्रोग्राम घेत असतो यासाठी की अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. पण तरी सुद्धा आपण एकटं असताना अशा अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तीवर आपण विश्वास कशासाठी ठेवलाय, मला हा एक प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट, पेट्रोलिंग, मी स्वतः डीसीपी स्मार्तना पाटील यांच्याशी बोललेली आहे, त्यांचाही तपास सुरू आहे, त्याही तपासात लक्ष घालतात आहेत, पोलीस अधिकारी पूनम पाटील तपास करतात आहेत. पण या सगळ्यांमध्ये आरोपी सापडेलच. पण एकदा घटना घडून गेल्यानंतर खरं तर एफआयआर दाखल झाली, गुन्हा नोंद झाली, पण शेवटी आयुष्य हे आयुष्य महत्वाचं असतं. त्याच्यामुळे या जगामध्ये ही विकृती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, माणसाच्या कल्पामध्ये हिंसश्वापाद वावरत असताना आपण स्वतःला डिफेन्सच्या भूमिकेमध्ये ठेवलं पाहिजे, त्या पद्धतीने वावरलं पाहिजे. खरं तर डेपो मधली सुरक्षितता सुद्धा फार महत्वाची आहे, तिथं देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि पेट्रोलिंग चालू असताना बाहेरच्या बाजूला पोलिसांचं पेट्रोलिंग होतं, पण त्या मुलींनी खरं तर स्वतःला वाचवण्यासाठी सुद्धा किंवा अशा पद्धतीने गोष्टी घडूच नाही ह्या टाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे होता. बरं रुपालीताई, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि प्रशांत जगताप, तुमचे धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे जाऊयात. ज्ञानेश्वर, सध्या तुम्ही स्वारगेटच्या बस स्थानकावर आहात, तिथली सध्याची काय परिस्थिती? खरं तर 24 तास त्या ठिकाणी ही जी बस सेवा असते ती सुरू असते, ये जा असते बस वाहनांची, तरीही अशा प्रकारची घटना घडणं, एका 5:30 वाजता भर पहाटे अशा प्रकारचा बलात्काराचा प्रकार घडणं, काय नेमकं घडतंय पुण्यामध्ये? मी आता स्वारगेट बस स्थानकामध्ये आहे. स्वारगेट बस स्थानकात माहिती मिळवण्याच्या उद्देशानं जेव्हा आपण स्वारगेट बस डेपोमध्ये आलो तेव्हा आगार व्यवस्थापक आज सुट्टीवर असल्याचं बघायला मिळतंय आणि या ठिकाणी रुपाली ठोंबरे पाटील देखील आलेल्या आहेत. ही घडलेली घटना त्याबद्दल तुम्हाला कल्पना आहेच. सकाळी 5:30च्या सुमारास एका 26 वर्षाच्या तरुणीवर बस डेपोत अशा पद्धतीनं अत्याचार होणं किती गंभीर आहे? पुन्हा एकदा पुण्यात सुरक्षिततेचा मुद्दा आहे. नक्कीच गंभीर घटना आहे आणि त्याच्यासाठीच मी डायरेक्ट बस ठाण्यामध्ये आलेली आहे. या ज्या काही पल्लवी विराज पाटील आगार व्यवस्थापन या सुट्टीवर आहेत, त्यांच्या 4 ज्या दुसऱ्या मॅडमकडे आहेत त्यांना
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते आत्ता माहिती घेत आहेत, कारण का त्यांनाही हा काही प्रकार माहिती नाहीये असं त्यांचं म्हणणं आलं. त्याच्यामुळे हा जो घडलेला प्रकार आहे हा पोलिसांकडनं माहिती घेऊन जास्त बोलणं योग्य राहील. परंतु अशी जर घटना घडली असेल तर त्याला संपूर्ण जबाबदार मी सांगेल की आगारातील जे काही सुरक्षा कर्मचारी असतील हे रात्री काय करत होते, हा प्रकार घडलाच कसा, तो आरोपी जो कोणी असेल त्याला आयडेंटिफाय करून अटक करणं तातडीने गरजेचं आहे. आपण बघतोय हा सगळा गजबजलेला तसा परिसर आहे. आपण जर बघितलं असेल तर हा स्वारगेट बस स्थानकाचा हा सगळा जर परिसर बघितला तर तसा गर्दीनं गजबजलेला हा सगळा भाग आहे. आणि अशा वेळी ज्या शिवशाही बसेस आपण पाहिल्या, ज्या या ठिकाणी उभ्या असतात, अशा शिवशाही बसमध्ये हा गंभीर प्रकार जो घडलेला आहे अत्याचाराचा तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. 5:30 वाजताच्या दरम्यान ही घटना या स्वारगेटच्या परिसरात बस डेपोत शिवशाही बसमध्ये घडलेली आहे. 26 वर्षाची तरुणी होती जिच्यावरती अशा पद्धतीनं अत्याचार नराधमानं केलेले आहेत आणि नराधम इसम जो आहे तो इथून फरार झालेला आहे. सुरक्षिततेचा मुद्दा आगार व्यवस्थापनाकडून अर्थात उत्तरं दिली जात नाही, तिथल्याही लोकांना पुरेशी माहिती नसल्याचं ते सांगतात. पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे आणि अशा गजबजलेल्या ठिकाणी जिथे सगळ्या लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी अशा पद्धतीनेवर तरुणीवर अत्याचार होणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. सकाळी इथे अशा पद्धतीची सगळी सुरक्षा व्यवस्था नव्हती का, पोलीस या ठिकाणी नव्हते का, बस डेपोचे कर्मचारी आणि इथली जी सीसीटीव्ही यंत्रणा आहे या सगळ्याच गोष्टींवर या निमित्तानं प्रश्न उपस्थित होत आहेत. सोमवारी सकाळी हा सगळा प्रकार घडलेला आहे. अद्यापही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. नक्कीच ज्ञानेश्वर, आपण सध्या बघतोय या घटनेतला जो नराधम आरोपी आहे तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून नेमका आरोपीचा कशा प्रकारे शोध सुरू आहे, पुणे पोलिसांकडून या संदर्भात काही माहिती मिळाली का? तर धक्कादायक असा प्रकार मंगळवारी पहाटे 5:30 वाजता स्वारगेट बसस्थानकामध्ये ही बलात्काराची घटना घडली. घटनेनंतर आरोपी सध्या फरार दिसतोय. पुणे पोलिसांकडून आरोपीचा सध्या शोध सुरू असल्याचं बघायला मिळत आहे.